नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. भारताच्या खांद्यावरती बंदूक ठेवायची आणि नेम धरायचा चीनवरती. या दोघांमध्ये परस्पर युद्ध पेटवून द्यायचं आणि मग आपण नुसती मजा नाही मारायची, तर चीनला नमवण्यासाठी म्हणून भारताचा पायरी म्हणून वापर करायचा. ही अमेरिकेची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे आणि आता सुद्धा त्यांना अशीच स्वप्न पडतायत, की जणू काही आपण बोललो, की भारत आणि चीन हे युद्ध पेटणारच आहे. अशा आवेशामध्ये अमेरिकन्स असतात. बरं अमेरिकन्स असतात तर असतात. आमच्याकडचे मंडळी काही कमी नाहीयेत. कारण कसं आहे, की तिथे मूळ आपण म्हणतो ना, मूळ पुस्तकामध्ये लिहून आलं, की इथे ताबडतोबीने त्याची छपाई सुरू होते. छपाई. तशी वॉल स्ट्रीट जर्नलनी आता एक लेख छापलेला आहे आणि वॉल स्ट्रीट जर्नल काय म्हणतं, की भारताने इतकी प्रचंड तयारी केलेली आहे युद्धाची, की भारत चीन युद्ध हे संभाव्य दिसू लागलेलं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी हवाला दिलेला आहे. तो दोन गोष्टींचा हवाला दिलेला आहे. सीमावर्ती भागामध्ये भारताने प्रचंड गुंतवणूक केलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे ज्या मूलभूत सुविधा असायला पाहिजेत, त्या सुविधा भारताने निर्माण केलेल्या आहेत आणि त्या बातम्या ज्या आहेत त्या अगदी अलीकडे म्हणजे नोव्हेंबरमध्ये आलेल्या तुम्हाला आठवत असतील. तर त्या काय बातम्या आहेत? तर एक म्हणजे न्योमा ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड इन ईस्टर्न लडाख. उंची किती? 13,700. लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आपण म्हणतो म्हणजे ताबा रेषा जी आहे त्याच्या अतिशय जवळ आहे हे नोव्हेंबर 2025 मध्ये फुल्ली ऑपरेशनल झालं. म्हणजे तिथून आता सर्व प्रकारची ऑपरेशन्स ही आपल्याला करता येतात. डे टू डे ज्याला म्हणतो ना आपण, दैनंदिन कामकाज हे तिथून चालवलं जाऊ शकतं. इतक्या पातळीवरती हा बेस जो आहे लँडिंग ग्राउंड हे तयार करण्यात आलेला आहे. तर त्याच्यावरती काय काय आहे? 3 किलोमीटरचा रनवे आहे. 3 किलोमीटरचा रनवे म्हणजे फुल फ्लेश एखादं व्यवस्थित विमान जे आहे ते त्याच्यावरून तुम्हाला उडवता येईल. हँडलिंग फायटर जेट्स अँड हेवी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट म्हणजे नुसती फायटर जेट्स उडू शकतील असं नाहीये, तर तेथून मालवाहू विमानं सुद्धा तुम्हाला उडवता येतील. अशा पद्धतीचं हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि त्याच्यापर्यंत भारताला आता ऍक्सेस मिळालेला आहे. दुसरा त्यांनी मुद्दा सांगितलेला तो असा, की आपण अनेक रस्ते आहेत आणि काही भुयारं बनवलेली आहेत. भुयार म्हणजे बोगदा ज्याला म्हणतो आपण, भुयार नाही. हे बोगदे कसे बनवले गेलेले आहेत, की आपला जो सीमावर्ती भाग जो आहे तो सगळा हिमालयन रेंज आहे आणि हिमालयाच्या रांगांमध्ये बर्फ पडतं त्यावेळेला हिवाळ्यामध्ये तिथपर्यंत पोहोचणं आपल्याला कठीण जातं. तेव्हा कुठच्याही ऋतूमध्ये सीमावर्ती भागापर्यंत सहज पोहोचता यावं याच्यासाठी भारताने अनेक ठिकाणी बोगदे तयार केलेले आहेत. या बोगद्यांमधून अव्याहत वाहतूक होऊ शकते आणि तुम्ही सीमावर्ती भागापर्यंत पोहोचू शकता. ह्याच्यासाठी खरोखरच करोडो रुपये ओतण्यात आलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांनी दुसरं उदाहरण दिलं ते सेला टनेल. सेला टनेल हे अरुणाचल प्रदेशामध्ये आहे. तवांगच्या जवळ म्हणजे तो सगळा जो प्रांत आहे तो तोच आहे. बोगदीला असेल, सेला असेल. तिथे जो हा परत 13,000 फुटावरती हा बोगदा बांधण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण वर्षभर वापरता येईल असा म्हणजे बर्फ पडलं, बंद झालं अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे हवामानावरती अवलंबून आता सैन्य नाही. कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला जर का रसद पोचवायची झाली, तर हे रस्ते हे तुमच्या कामी येतील. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी त्यांचं बजेट जे आहे ते 280 मिलियन होतं 2020 साली. ते आता 810 मिलियन केलं गेलेलं आहे. म्हणजे जवळजवळ तिप्पट झालेलं आहे. 2020 ते 2025 ही त्यांनी तुलना दिलेली आहे. फंडिंग हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स ऑफ रोड्स, ब्रिजेस अँड टर्निंग. आता हे जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सोयी भारत करतो आहे याचं कारण कधी ना कधीतरी आपल्याला
चीनशी संघर्ष करावा लागेल. चीनने युद्ध लादलं तर भारताला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे आणि म्हणून ही सर्व तयारी जी आहे ती भारत करतो आहे. अशा पद्धतीचा लेख हा वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये प्रकाशित झालेला आहे. आता वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये प्रकाशित झाला म्हटल्यानंतर अमेरिकेची अनेक हँडल्स आहेत आणि ती हँडल्स पटापट 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 ती ट्विट करायला लागली. मग ते कोण डेरेक ग्रॉसमन असेल, मरिया नौफॉल असेल, अनेक जण म्हणजे त्यांना म्हणजे शिंग फुटल्यासारखे, अरे बघा मी म्हटलेलोच होतो भारत चीन संघर्ष कसा अटळ आहे, या दोघांमधलं युद्ध अटळ आहे आणि त्याची तयारी कशी जोशात चालू आहे. म्हणजे काय तर पिना मारायच्या, चीनला पिन काय मारायची बघा, भारत तुमच्यावर आक्रमण करायला बघतो आहे, त्याची सगळी जय्यत तयारी चालू आहे. पण अशाच पद्धतीची जी इन्फ्रास्ट्रक्चर भारत करतोय ना त्याच्या दुप्पट तिप्पट तयारी तिकडे चीन करतो आहे. त्याला बातम्या द्यायच्या नाहीत, ते ह्याला जोडायचं नाही की बाबा चीननी तसं केलं, त्यामुळे भारत इथे कमीत कमी काय आपल्याला पाहिजे तेवढी कमीत कमी तयारी करतोय भारत. फार काय मोठी तयारी करतोय असं नाहीये, त्याच्यासाठी पैसा जरूर लागतो. पण चीनला माहिती आहे आपण काय तयारी, चीनला हेही माहिती आहे की भारत काय तयारी करतोय ते. यांच्या चोंबडेपणाची गरज काय मध्ये, यांच्या चोंबडेपणाची गरज सतत असते. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला जुन्या काळाकडे जुना काळ कुठचा होता, 1962चं जे युद्ध झालं त्या युद्धाची परिस्थिती आठवा काय होती. त्याच्या 2 ते 4 वर्ष आधीपर्यंत अमेरिकेने तिबेटमध्ये असंतोषाची बीज पेरायला सुरुवात केलेली होती. आणि तिथे जे कोणी कार्यकर्ते होते चीनच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये उभं राहायला तयार होते, त्यांना बाहेर नेऊन नेऊन प्रशिक्षण दिलं गेलं आणि नंतर पॅराशूट्स लावून त्यांना ड्रॉप केलं गेलं तिथे आणि मग त्यांनी तिथे उठावाला सुरुवात करावी अशी सगळी जय्यत तयारी झाली. त्यानंतर चीनने जेव्हा ऍक्शन घेतली आणि त्यांचा जो पॅलेस आहे तिथून अखेर दलाई लामांना पलायन करावं लागलं. दलाई लामांनी यशस्वी पलायन का केलं मला सांगा तुम्ही, कारण जर का सीआयए त्यांच्या मदतीला नसती तर दलाई लामा भारतापर्यंत पोहोचूच शकले नसते. थेट भारतापर्यंत आणलं गेलं त्यांना आणि ते तवांग मध्ये अवतीर्ण झाले त्यावेळेला आणि मग तवांग मधून भारतामध्ये आणलं त्यांना, त्या तुमचं पश्चिम बंगाल मधलं कालिम्पॉंग ते सुद्धा त्यांना काही काळ ठेवलेलं होतं आणि नंतर आता धर्मशालामध्ये आहे. त्यांना भारताने आश्रय दिलेला आहे कारण ते चीनमध्ये परत जाऊ शकत नाहीत, त्यांच्या जीवाला धोका आहे. हे सगळं आणलं कोणी, हे सगळं अमेरिकेने घडवून आणलं. आणि अशा पद्धतीने एकाहून एक म्हणजे त्यांचा आक्षेप कशाला होता, तिबेटला स्वातंत्र्य द्यायचं याची काही म्हणजे ते तोंडाने सगळं बोलतील, पण मूळ जो विषय होता तो चीनला अटकाव करण्याचा विषय होता आणि चीनच्या हातातून तिबेट हिसकावून घेण्याचा विषय होता. त्याच्यासाठी हे सगळं बनवलं गेलं आणि चित्र काय उभं केलं की बघा भारत आम्हाला मदत करतो. लक्षात घ्या. मग ते काहीतरी नंदागिरी पर्वतावरती कसं ते चीनचा अणु कार्यक्रम आहे त्याचे ट्रेसेस हे करण्यासाठी म्हणून डिप्लॉय केलं, त्याला भारताने कशी मदत केली, अरुणाचल मध्ये सुद्धा कशी मदत केली वगैरे वगैरे बऱ्याच कथा तुम्ही ऐकल्या असतील. म्हणजे काही वर्षांपूर्वी अमेरिकेचं पथक आता आता आलेलं होतं, त्यांचे जे काही व्हॉट एव्हर दे लॉस्ट त्यांची ती मिळतायत का हे बघण्यासाठी अजूनही अरुणाचल मध्ये ते फेऱ्या घालत होते इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा. तेव्हा अशा पद्धतीने उकसवण्याचं काम रशियाने केलं आणि अमेरिकेने केलं. याचं कारण काय, तर मूळ कारण हे की रशियाला ताब्यात ठेवलं, म्हणजे रशिया आणि चीन यांच्यामध्ये वितुष्ट यावं म्हणून चीननी भारतावरती आक्रमण केलं की रशिया दूर जातो चीन पासून. चीन आणि रशिया यांच्यामध्ये जे वितुष्ट आलं त्याला इतरही काही कारण आहेत, हेच कारण आहे असं नाही. पण जे भारतावरचं आक्रमण ही मोठी बदलाची चुणूक ठरली. आता सुद्धा तेच राजकारण केलं जातं. तेव्हा कुठूनही का होईना पण चीननी भारतावर आक्रमण करावं अशा हेतूनीच सगळी पावलं टाकताना अमेरिका दिसते. आणि मी म्हटलं होतं या आधी सुद्धा, इम्रान खान जितका चीनच्या जवळ गेला तेवढा त्याला खाली खेचला अमेरिकेने आणि त्याला
हद्दपार केला. नेपाळ मधला जो सत्ता बदल झाला तो चीन धार्जिणं सरकार पाडण्यासाठी झाला. श्रीलंकेमधलं सरकार बदलण्याचा प्रयत्न केला गेला कारण ते चीन सोबत सहकार्य करत होते. बांगलादेशामध्ये शेख हसीनांनी चीन सोबत सहकार्य केलं. त्यांना सुद्धा आपली सत्ता गमवायला लागली. म्यानमारची परिस्थिती वेगळी नाही. मोदी हा एक राज्यकर्ता असा आहे आणि किंबहुना मी म्हणेन की चीन सोबत तो एमओयू केला ना म्हणून तर कदाचित 2011 मध्ये इथे जी काय आंदोलनं झालेली दिसली ना तुम्हाला भ्रष्टाचार विरोधी आंदोलन येऊन तेव्हा अण्णा बसले केजरीवाल बसले त्या सगळ्याचं मूळ काय होतं ते एमओयू होतं का हा संशोधनाचा विषय ठरेल. आता सुद्धा बघाल तर धर्मशाळामध्ये अमेरिकन हस्तकांचा सुळसुळाट झाल्याचं तुम्हाला जाणवून येईल. आता पुन्हा एकदा दलाई लामांशी अमेरिका सूत बांधतय का आणि त्यांच्या मदतीने तिबेटमध्ये काही ना काही निषेध मोर्चे काढायचे किंवा आणि काही जमतंय का म्हणजे तिबेटचं स्वातंत्र्य ह्याच्यासाठी दलाई लामांना पुन्हा उभं करायचं आणि ते भारतामध्ये राहत आहेत. आपण आश्रय दिलाय त्यांना तेव्हा त्या निमित्ताने भारत सरकारला अडचणीत आणायचं की आता बोला तिबेटच्या स्वातंत्र्याचं काय आलं लक्षात. अशा पद्धतीने मोदींची कोंडी करायची याच्यासाठी सगळी पावलं कशी पडताना दिसतात. मोदींनी कुठल्याही बाजूला झुकायचं नाकारलेलं आहे. चीननी जो काही आगोचरपणा केला त्याला भारताने सैनिकी लेवलला जसं प्रत्युत्तर दिलं तसंच सैनिकी पातळीवरतीच वाटाघाटींच्या तुम्ही म्हणाल गुऱ्हाळ चालू राहिली असो पण त्याला आज कुठे ना कुठेतरी यश आलेलं आहे. भले 15 फेऱ्या 20 फेऱ्या झाल्या असतील पण गोष्टी शांततेत झाल्या. आणि दुसरं असं की भारत चीन व्यापारी संबंध मोदींनी बदलू दिले नाही. आता गोष्टी तिथपर्यंतच राहिलेल्या नाहीयेत. ह्यांना जे खुपतंय ते ब्रिक्स आणि ब्रिक्सच्या संदर्भाने होणारं जे सहकार्य आहे रशिया चीन भारत तेव्हा ह्याच्यामध्ये फूट पाडण्याचे परत एकदा धंदे सुरू होतील. चीननी रशियाला तर मदत केलेली आहे. चीन आणि भारताचा काही मदतीचा भाग नाहीये परंतु व्यापारी संबंध ठीकठाक चाललेले आहेत हे डोळ्यात येत आहे. तेव्हा इथे जर का युद्ध पेटलं तर दोघांचीही ताकद खच्ची करता येते. एक लक्षात घ्या एकदा युद्ध सुरू झालं की ते थांबवणं आपल्या हातात राहत नाही. त्याच्यामध्ये इतके फॅक्टर्स येतात की ते काम अवघड होऊन बसलं. तुम्ही युक्रेनच्या युद्धाकडे आज बघताय तेव्हा भारत चीन युद्ध सुरू करायचं ती ठिणगी टाकायची आणि मग नंतर ते लंबे खेचत जायचं हा प्लॅन आहे जेणेकरून भारताचं खच्चीकरण करणं आणि चीनचं खच्चीकरण करणं ही दोन्ही गोष्टी त्यांना साध्य करायच्या आहेत आणि म्हणूनच हे असले लेख येत आहेत आणि त्याचा डिमडिम 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 वाजवायला सीआयएची हँडल्स पुढे आहेत. ती सीआयएचे हँडल्स कमी पडतात म्हणून की काय आमच्याकडचे जे पिट्टे त्यांचे बसलेले आहेत ते सुद्धा तिकडे आलं की हेही टाळ घेऊन वाजवायला सुरुवात करतात. त्यांच्या हातात टाळ चिपळ्या कोणी दिलेल्या आहेत तिथूनच आलेल्या आहेत. सगळं तिथूनच येत असतं. तेव्हा हा सगळा डाव आहे. तुम्हाला मीडियामध्ये मोठ्या बातम्या येताना दिसतील. भारत चीन संघर्षाला धार चढली अमुक तमुक लक्ष देऊ नका. तसं काहीही घडताना दिसणार नाही तुम्हाला. ह्या सगळ्या वावड्या आहेत आणि या वावड्या या दोघांमध्ये वितुष्ट वाढण्यासाठी पसरवल्या जात आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.